आम्ही तिथं आहोत, ते आमचं आम्हाला हक्काचं द्या असं आमचं म्हणणं आहे. विखे पाटील म्हणतात की मनोज जरांगे यांची जी काही भूमिका आहे ती धरसोडपणाची आहे आणि त्यांना मुंबईला येण्याची गरज पडणार नाही. कोण म्हणलं? विखे पाटील. आता त्यांना कोण साक्षीदार आला रात्रीच, एका रात्रीतच धरसोड सोडायला. आणि इथं आलं तिथं हुकम नाही म्हणले. मग माघारी बुळबुळ करी जाऊ नका म्हणा. उगं काय धरसोड केली, काय धरसोड केली? धरसोड तर तुम्ही केली, सांगितलं का तुम्ही? तुम्ही इथं आलते त्या टायमाला तुम्ही सांगितलं होतं, आम्ही तुम्हाला सांगितलं होतं सगळ्या महाराष्ट्रावर सॉफ्टवेअर द्या, म्हणजे नोंदी आणि मोडी लिपी वाचायला त्रास होणार नाही. दिलं का तुम्ही? कलेक्टरांची बैठक घेऊ म्हणले होते महाराष्ट्रात, घेतली का? उगा गप्पा मारायच्या कोणकडे मग परत म्हणतात बोलत येत. आज संभाजी महाराज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, तुमची काही भेट होणार आहे का, नियोजित आहेत का? नाही मला माहीतच नाही याबद्दल. आणि काय फोन आला असला तर ते पोरच आणखीन इकडे आले आणि त्यांच्याकडे मोबाईल येते. पाटील फक्त विखे पाटीलच नाही, मुख्यमंत्री असतील किंवा बरेच सगळे जबाबदार मंत्री असं म्हणतात म्हणून जरांगे पाटलांना गरजच पडणार नाही मुंबईला यायची. एवढं ठामपणे सांगता येते की त्यांना गरजच पडणार नाही. तुम्हाला पण वाटतं की सरकार 20 तारखेपर्यंत काहीतरी हालचाल करेल जेणेकरून तुम्हाला जायची गरज पडणार नाही? आम्हाला वाटत नाही म्हणून तर मुंबईला चाललो होतो आम्ही. आम्हाला वाटत नाही की ते 20 तारखेपर्यंत येतील, कारण इथून मागं 4 वेळेस तसं केलंय म्हणून. आणि ते देणार असले 20 तारखेच्या आत, आम्हाला कुठं हौस आहे मुंबईला जायची? आम्हाला मुंबईला जायची हवस नाहीये. आम्हाला आमचे पोरांचं पुढच्या काळात खूप वाटोळं होऊ शकतं, पोरं पुरे वायाला जातील, म्हणून आम्हाला त्यांना आरक्षण द्यायचंय. ही आमची गोरगरीब मराठ्यांची भूमिका आहे आणि तिच्यावर आम्ही ठाम आहेत. म्हणजे तुम्हाला शेवटचं सांगतो की इतका मराठा घरातून बाहेर पडणार आहे की मुंग्यासारखा. आणि मीही सांगतो तुम्हाला, यांनी हल्लं बी तिकडं, यांच्या सरकारनं गोळ्या बी घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे सरकत नाही. आता आम्ही मागे येत नाहीत. आणि ज्या ज्या वेळेस मी बोललो त्या त्यावेळेस केलेलं आहे. मधल्या काळातला आपण त्यांना जी वेळ दिला होता त्याचंही काल मी स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे. द्यावं लागत असतो, मागं पुढं सरकावं लागत असतं. आता मात्र मुंबईला गेल्यावर आता मागं नाही. मी माझ्या समाजासाठी पूर्ण शक्तीपणाला लावायची माझी तयारी, पूर्ण ताकदपणाला लावायची तयारी, आणि वेळेप्रसंगी जीवसुद्धा पणाला लावायची तयारी. पण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मराठी गोरगरीब आता हटत नाही. कारण पोरांची जर ही संधी गेली तर पोरांचं खूप हाल होणार आहेत. आमच्या पश्चात आमच्या आजोबा पंजोबाच्या आत्ताच्या वयाच्या असणाऱ्या आईवडिलांच्या पश्चात मुलांचे खूप हाल होऊ शकते जर आरक्षण नाही दिलं तर. म्हणून माझं मराठा समाजाला हे आव्हान आहे की आपली जबाबदारी, आपण आहेत तोपर्यंत आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण एकदा द्यायचं आहे आपल्याला. नसतं आपल्या पश्चात आपल्यानंतर आपल्या लेकरांचे खूप हाल होतील बरं का. त्यामुळे आत्ताच सावध व्हावी. सगळ्यांनी घरं सोडा.